माझं तर नाही सांगू शकणार की मी काय केलं असतं, पण मी अच्छा. कोणाला असं आउटराईट डिरेक्टली सजेस्ट करत नाही की तुम्ही आर्किटेक्चर घ्यावं करून. ओके. म्हणजे इफ इफ कोणीतरी स्वतः जेन्युनली डिटर्मिन्ड असेल, त्याला माहिती असेल पुढचे लाईफचे आउटकम्स काय आहेत, तर वेगळी गोष्ट आहे. पण मी स्वतःहून सजेस्ट करत नाही, बिकॉज इट्स ऍक्च्युअली अ हार्ड फील्ड. आर्किटेक्चर इज म्हणजे व्हेरी हार्ड. तेवढं सोपं नाहीये. सोपं नाहीये म्हणजे, किंवा आणि स्टेबल होणं सोपं नाही. स्टेबल होणं सोपं नाही आणि स्लो पण फील्ड आहे. म्हणजे तुम्ही ऑन पेपर तुमच्याकडे 50 मजल्याची बिल्डिंग असेल, पण ती 50 मजल्याची बिल्डिंग होऊपर्यंत तुम्ही पण त्याच्यात इन्व्हॉल्ड असतात. तर तसं इट्स अ व्हेरी स्लो फील्ड. तर तुम्हाला जोपर्यंत तुम्ही 100% त्याच्यात नसणार, तुम्हाला कायम कमीच वाटेल किंवा तुम्हाला कायम स्ट्रेसमध्येच जाईल तुमचा. तर इट्स नॉट की टाइम खूप इन्व्हेस्ट करावा लागतो. क्रिएटिव्ह फील्ड मध्ये पण अजून ऑप्शन्स आहेत. तर इफ यू आर इन 10th, अजून लोकांची तुम्ही बोलायला पाहिजे, अजून आर्किटेक्टशी त्यांचं प्रॉपरली की त्यांचं डे टू डे काय ते समजून घेणं इज मोर इम्पॉर्टंट दॅन त्यांचा आउटकम काय. म्हणजे